माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच भानुआजीने थम्सअप पाठवलं. आणि उमा मावशी पण ओके बोलली. आशुताई, गौतमने स्माइली पाठवलंय म्हणजे नक्की येणार. मम्मी सगळे येणार आहेत. आणि तेजस्विनी ताई? त्यांनी मेसेज बघितलाय पण रिप्लाय नाही दिला. कुणाला आग्रह करायचा नाही, ती कामाची माणसं आहेत. अहो तसं नाही, मी फक्त विचारलो. बरं ऐक ना, आम्हाला आता जेवायला मिळणार आहे की तेही उद्याच, नाही तर उद्याच्या तयारीची अजून 2-4 लिस्ट देशील आम्हाला. सगळे हातपाय धुवून घ्या, मी लगेच तुम्हाला वाढते. गुड मॉर्निंग. तर झालंच मस्त. चल 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 चल. आज वेदर मस्त आहे ना, दिवस पण चांगला आहे. ऑफकोर्स. आजी बघ तयार सुद्धा झाली. आजी तू सगळ्यात आधी रेडी झालीस. अरे गौतम, मी रोजच तुझ्या आधी रेडी असते आणि तू उठायच्या आधी आहे ना अख्खं जग तयार असतं. पण खरं सांगू का, आज मी लवकर रेडी झाले कारण मी आज खूप एक्साइटेड आहे. अरे वा. आई, हा कसली एवढी सकाळी सकाळी एक्साइटमेंट? अगं तेजू बघ ना, आपलं जुनं घर सुटलं, तशीच जुनी माणसं, तिथल्या चाली रीती सगळं किती मागे पडलं ना ग. आणि हे आता एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये राहायला आल्यापासून ना माणसं काय देव पण दुरावल्यासारखा वाटतो ग. आणि खूप वर्षापासून मनात इच्छा होती की मी वारीला जावं. हा 2-3 वेळा गेले पण खूप वर्ष उलटून गेली ना ग त्याला. बऱ्याच वर्षात जमलेलं नाहीये. आणि आज बघ ना, असा किती छान योग आलाय ना. परबांकडे आपण विठ्ठलाचं दर्शन घेणार, वारकऱ्यांची सेवा करणार, असं मस्त प्रसन्न वाटतंय. आणि मला असं वाटतंय ना की विठू माऊलींनी स्वतःच मला बोलावून घेतलंय की माझ्या हातून त्यांची सेवा व्हावी म्हणून. आणि ह्यासाठी गौतम तुझेच आभार मानायला पाहिजे रे मी. माझे कसले आभार. अरे गौतम, तुझ्यामुळेच तर आशू आमच्या आयुष्यात आली ना रे. नाही तर मला कुठे विठ्ठलाच्या पायाशी जायला मिळणार होतं. पण यु नो आजी, परबांकडे सगळ्याच गोष्टी एकदम मस्त सेलिब्रेट केल्या जातात. आणि अशा घरातली माणसं आहे ना, ते पण खूप संवेदनशील असतात. आणि जेव्हा एक अशी चांगली मुलगी आपल्या घरात येते ना, म्हणजे ती फक्त सून म्हणून येणार नाही, अरे ती आपल्या घराचं नशीब बनून येणार, भविष्य घडवणार, वातावरण बदलून टाकणार. काय गौतम, तिने यायच्या आधीच तुला बदलून टाकलेलं आहे. नाही तर तू काय नेहमी तो आपला तो काय कॉन्सर्ट आणि ब्रेड जॅम काय. जॅमिंग आजी, जॅमिंग. आजकालची ही मुलं जॅमिंग सेशन्स करत असतात, हो ना? हो रे, तेच ते. पण मला खरं सांग, पण असं कधी वाटलं होतं का की हाच गौतम अशा आषाढी एकादशी भजनाच्या कार्यक्रमाला जाईल, वारकऱ्यांची सेवा करायला स्वतःहून पुढाकार घेईल? मला तर ना हा सगळा विचार करूनच खूप आनंद झालाय. हो हो हो, सगळी तयारी झालीये, तुमचीच वाट बघतोय. हा हा, या 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 या. कुठे पोहोचले डबेवाले दादा? पोहोचतील, त्यांचाच फोन होता. प्रमिला ताई, भानुजी, या या या. बाय. नमस्कार. पाणी आहे. बसा, बसा. बसा ना, बसा ना. या ना, या ना. नमस्कार. या, या. कशी आहे? नमस्कार. प्रमिला ताई, बाहेर सजावट खूप सुंदर झाली. हो ना. हाय शरू, कशी आहेस? मी मस्त आजी. भानुजी, चहा करू का कॉफी? मस्त आल्याचा चहा. मला चहा. आल्याचा चहा? काही चालेल. बापरे. चालेल ना. हा, चहा घ्या. तेजस्विनी ताई नाही आल्या का? आईला जरा काम होतं. जाऊ देव, ती मुकली असं म्हणायचं. भानुआजी, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास असतो.
आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या घरामध्ये एक खास कार्यक्रम असतो. जे डबेवाले वारकरी आहेत ना, त्यांचं आपण घरामध्ये भजन ठेवतो. हे सगळे डबेवाले दादा आपले दिवसभर कष्ट करतात आणि जाताना येताना ना ते ट्रेनमध्ये भजन गातात. अहो त्यांना कसं माहिती असेल अरे त्या कुठे ट्रेननी प्रवास करतात? विसरलो मी. अहो मी पण ट्रेननी प्रवास केलाय आणि ऐकून आहे, पण तुम्ही त्यांना जे बोलवलंय ना ते फारच छान केलंय. अहो, दरवर्षी येतात ही लोक आणि त्यांचा भजनाचा कार्यक्रम दरवर्षी असतो आणि त्यांची सेवा म्हणून आम्ही स्वतःच्या हाताने जेवण बनवतो आणि आज हे जेवण आपण सगळ्यांनी मिळून बनवायचंय. अरे वा, खूप छान. पण एवढंच आहे की मला ना तुमच्यासारखं खाली बसून नाही जमणार ते, पण मला जमेल तेवढी मदत करीन. काय ना गुडघे दुखतात थोडेसे अलीकडे. तुम्ही अजिबात काळजी करू नका भानुआजी, आम्ही आहोत ना. तुम्ही आहातच एवढे सुगरण, मग काय. सुद्धा पहिल्यांदाच या कार्यक्रमाला तुम्ही आलायत ना, तर तुम्ही खाली नका बसू. तुम्ही इथे स्वामींच्या बाजूला बसा, म्हणजे तुम्हाला त्रास नाही होणार. सगळं पूजा वगैरे पण बघता येईल तुम्हाला. हा, आणि स्वयंपाकाची तर काळजीच करू नका, एवढे सगळे जण आहोत ना आपण. मला आवडेल. तुम्हाला माहितीये मागच्या वर्षी ना समायराला वरीचे तांदूळ आणि साधे तांदूळ यातला फरकच कळत नव्हता, पण नशीब माझं मी तिथे गेली, नाहीतर तिने ना उपवासाच्या नावाला सगळ्यांना इंद्रायणी भात दिला असता खायला.